मित्रांनो, हा एक असा किल्ला आहे जो आजपर्यंत कोणत्याही शत्रूला युद्ध करून जिंकता आलेला नाही. हो, आज तो यादवांचा देवगिरी. येथील उभे कातळकडे, भुलभुलैयासारखे अंधारयुक्त मार्ग, खोल खंदक, अनेक स्तरांची भक्कम तटबंदी आणि अनेक गुप्त सुटकेचे मार्ग जे या किल्ल्याला अभेद्य बनवतात. येथील लोखंडी अंकुचदार खिळ्यांनी सज्ज दरवाजे, पिरॅमिड सारखे विशाल बुरुज, भारत माता मंदिर आणि प्रत्येक पावलावर दडलेली युद्धनीती यामुळे या किल्ल्याला अभियांत्रिकीचा एक अद्भुत चमत्कार म्हटले जाते. या किल्ल्याचे बांधकाम यादव राजवंशातील राजा भिल्लम पाचवा यांनी 12व्या शतकात केले. हाच तो यादव राजवंश जो स्वतःला भगवान श्रीकृष्णाचा वंशज मानत होता. नमस्कार मित्रांनो, मी सध्या आहे देवगिरी किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर. हा या किल्ल्याचा पहिला प्रवेशद्वार ज्याला लोखंडाचे खिळे बसवलेले आहे. इथून सुरू होती शत्रूची परीक्षा. जसेही शत्रूने पहिला दरवाजा तोडला तर इथे होता दुसरा दरवाजा. आज येथे दरवाजा नाही, पण येथील बांधकामावरून आपण समजू शकतो की इथे एक दरवाजा होता. या दरवाजाच्या बरोबर मागे पहा, चौकोनी आकाराचे 2 भगदाड आहे. येथे लाकडाचा मोठा ठोकळा बसवला जायचा, ज्यामुळे शत्रूला दरवाजा तोडण्यासाठी जास्तीत जास्त परिश्रम घ्यावे लागायचे. शत्रूचे मनोबल तोडण्याची ही तर सुरुवात आहे. अजून पुढे शत्रूच्या नाकात दम करून सोडणाऱ्या अनेक योजना या किल्ल्यावर आहे. याच दुसऱ्या दरवाजाच्या वरती दोन्ही बाजूंनी एक गजशिल्प कोरलेले आहे. गज म्हणजे हत्ती आणि हत्तीच्या पायात लोखंडी साखळी बसवण्यात आली आहे. याचा अर्थ किल्ला बनवणाऱ्या राजाने शत्रूसाठी इथे एक संदेश ठेवला आहे. तुम्ही कितीही शक्तिशाली असा, आम्ही तुमच्या पायात लोखंडी साखळी बसवण्याचे सामर्थ्य ठेवतो. इथे हत्ती शक्तीचे प्रतीक आहे आणि त्याच्या पायात बसवलेल्या साखळ्यातून किल्ला बनवणाऱ्यांचा या किल्ल्याविषयीचा आत्मविश्वास दिसतो. जे आपण वरती गजशिल्प पाहिले तेच येथे थोड्या मोठ्या आकारात बनवून ठेवलेले आहे. हा हत्ती आणि त्याच्या पायात बसवलेली ही लोखंडी साखळी. आणि हा काही या राजाचा अहंकार नव्हता, तर राजाला हे माहित होते की पुढे किल्ल्याभोवती असलेले खोल खंदक, अंधारा भुयारी मार्ग, मोठ्या तोफा शत्रूची वाट पाहत आहे. हा या किल्ल्याचा तिसरा दरवाजा. याच्या आत आल्यानंतर 2 रस्ते, एक डावीकडे एक उजवीकडे. शत्रूची दिशाभूल करणे हा यामागचा उद्देश होता. तुम्हाला या किल्ल्यावर असे अनेक पिरॅमिड सारखे बुरुज पाहायला मिळतील. यामागे योजना ही की जर खालून कोणी वरती पाहण्याचा प्रयत्न केला तर त्याला काही दिसू नये, मात्र वरती किल्ल्याचे रक्षण करणारे खाली स्पष्ट पाहू शकतील. या पिरॅमिड बुरुजांचा वरती असणाऱ्यांना फायदा होता. जर शत्रूने हे तिन्ही दरवाजे तोडले तर इथे पुन्हा 2 दरवाजे आहेत. एक दरवाजा समोर जातो तर एक शत्रूला भटकवण्यासाठी बनवलेला आहे. या किल्ल्यावर असे 50 पेक्षा जास्त दरवाजे आहेत, ज्यापैकी फक्त काहीच गडावर जातात. बाकी सर्व शत्रूला भ्रमित करण्यासाठी बनवले आहे. चौथ्या दरवाज्यातून आत आल्यानंतर उजव्या बाजूला कदाचित तोडलेले मंदिर आहे आणि डाव्या बाजूला सरस्वती बारव आहे. सरस्वती बारव आणि समोर येणारा हत्ती तलाव गडावर पाण्याचे मुख्य स्रोत होते. देवगिरी किल्ला महाराष्ट्राचे ऐतिहासिक शहर छत्रपती संभाजीनगर पासून 16 किलोमीटर दूर वायव्य दिशेत स्थित आहे. सरस्वती बारव पासून समोर आल्यानंतर हा हत्ती तलाव सध्या पूर्णपणे सुकलेला असला तरी त्या काळात अनेक लोक पाण्यासाठी यावर निर्भर असतील. 5वा दरवाजा आणि खंदक पाहण्या अगोदर थोडा किल्ल्याचा इतिहास समजून घेऊ. हा या किल्ल्याचा सभा मंडप. मागे भारत माता मंदिर आहे, ज्याचे निर्माण आपला भारत स्वतंत्र झाल्यानंतर करण्यात आले आहे. 1296 ला अलाउद्दीन खिलजीने या किल्ल्याला धोक्याने जिंकले. त्यानंतर महाराष्ट्र अशा गुलामीत गेला. त्यातून बाहेर पडण्यासाठी महाराष्ट्राला 300 पेक्षा जास्त काळ वाट पाहावी लागली. राजा रामदेवराय या किल्ल्याचे अंतिम हिंदू राजा झाले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापर्यंत महाराष्ट्राने जी पीडा सहन केली ती शब्दात सांगणे कठीण. हे मुघल आदिलशाह निजामशाह यांचे लोक यायचे, येथील आया बहिणींना उचलून न्यायचे, शेत पेटवून द्यायचे, कोणतेही नियम उरले नव्हते. त्यानंतर 350 वर्षानंतर एका योद्ध्याने महाराष्ट्राला स्वतंत्र केले. त्या योद्ध्याचे नाव होते छत्रपती शिवाजी महाराज. याच किल्ल्यावर 1629 ला एक घटना घडली, ज्यामुळे माँसाहेब जिजाऊ यांची स्वराज्याची इच्छा तीव्र झाली. 1629 ला येथे देवगिरी किल्ल्यावर निजामशाह राज्य करीत होता. एक दिवस माँसाहेब जिजाऊ यांचे वडील लखुजीराजे जाधव आपले 2 मुले आणि एका नातूला घेऊन निजामशहाला भेटायला आले. दरबारात लखुजीराजे जाधव यांची वाढती प्रतिष्ठा निजामशाहीतील काही सरदारांना सहन होत नव्हती. त्यामुळे त्यांनी निजामशहाचे कान भरले आणि त्या दिवशी या चौघांची भर दरबारात हत्या करण्यात आली. त्यावेळी माँसाहेब जिजाऊ शिवनेरी किल्ल्यावर होत्या आणि त्यांच्या पोटात भारताचे भविष्य वाढत होते. या घटनेने व्यथित झालेल्या माँसाहेब जिजाऊ यांचा स्वराज्याचा संकल्प आणखी दृढ झाला आणि 19 फेब्रुवारी 1630 ला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि त्यांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न सत्यात उतरवले. आता या अभेद्य किल्ल्यावर पुढे जाऊ. येथे पुरातत्व विभागाने पिण्याची पाण्याची व्यवस्था बनवलेली आहे. जर शत्रूने मागचे 4 दरवाजे तोडले तर हा या किल्ल्याचा 5वा दरवाजा आहे. येथे शत्रूचे मनोबल तोडण्याची एक नामी योजना आहे. ज्यावेळी शत्रू 5व्या दरवाजातून आत येईल तर इथे डाव्या बाजूला एक मोठा दरवाजा होता. शत्रू विचार करेल की बाहेरून पाहताना किल्ला डाव्या बाजूला दिसतो, तर तो हा दरवाजा तोडेल, पण आतमध्ये काहीच नाहीये. हा या किल्ल्याचा 6वा दरवाजा. जर शत्रूने याला पण तोडले तर इथे शत्रूंच्या सैनिकांसाठी पिण्याची पाण्याची व्यवस्था आहे, विषयुक्त पाणी. ही व्यवस्था पहारेकऱ्यांसाठी होती, पण जसेही त्यांना समजायचे की किल्ल्यावर आक्रमण झाले आहे ते ह्या माठात विष मिळवून द्यायचे.
शक्तीचा हाच नियम आहे, येथे दयामयाला स्थान नाही. हा या किल्ल्याचा 7वा आणि शेवटचा दरवाजा. इथपर्यंत हे दरवाजे किल्ल्याला संरक्षण देत होते, पण आता सुरू होणार शत्रूच्या नाकात दम करणारा एक नवा अध्याय. समोर खंदक आणि भूलभुलैयावाला अंधारयुक्त मार्गाकडे जाण्या अगोदर वरती आहे मेंढा तोफ. या तोफेची विशेष गोष्ट ही आहे की ही तोफ फक्त 180च्या कोनात फिरते. यामागे कारण हे की जर शत्रू सर्व दरवाजे तोडून इथपर्यंत पोहोचला तर तो या तोफेला 360च्या कोनात फिरवून किल्ल्यावर मारा करेल आणि किल्ला नष्ट करेल. चला आता पुढे खंदक पाहू. शत्रूला समोर येण्यासाठी इथे फक्त एकच मार्ग होता, तो म्हणजे पाण्यातून. आणि पाण्यात होते विषारी साप आणि मोठमोठ्या मगरी. आणि जरी शत्रूने हे खंदक पार केले तर इथून सुरू होतो एक भीतीदायक भाग, अंधारा भुयारी मार्ग. या वरती ज्या पायऱ्या आहेत त्या सर्व पुरातत्व विभागाने बनवल्या आहे, मात्र पहिला खरा रस्ता हा होता. इथे हा खंबा आहे आणि बाजूला एक मोठा खंबा होता आणि आतला भाग पूर्णपणे अंधारात होता. वरती तिन्ही बाजूंना काही जागा सोडण्यात आली आहे. तिथे गडाचे रक्षक बसून शत्रूवर गरम तेल टाकत आणि खाली विष लावलेले खिळे विखरून शत्रू पुढे अडचणी तयार केल्या जात. शत्रूच्या मनोबलाला निर्दयतेने तोडल्या जात. या पायऱ्या पहा, एक लहान एक मोठी, एक लहान एक मोठी. शत्रू अडखळून पडावा यासाठी हा प्रयत्न. आता हे पहा, जर कोणी अंधारातून आले आणि त्याला वरतून येणारा प्रकाश दिसला तर शत्रू वर पाहणार आणि वरती बसलेले लोक वरतून उकळणारे तेल टाकणार. आज येथे काही ठिकाणी लाईट लावण्यात आले आहे, पण त्या काळी इथे फक्त एकच गोष्ट होती, अंधार, भीषण अंधार. या मार्गात पण शत्रूला भ्रमित करणारे अनेक लहान लहान मार्ग आहे आणि किल्ला बनवणाऱ्यांनी लपण्यासाठी मध्ये जागा सोडून दिली आहे. येथे शत्रूला फसवण्यासाठी अनेक सापळे रचण्यात आले आहे, त्याविषयी शत्रूला थोडाही अंदाज नाही. आता इथे पहा, 2 रस्ते जातात. आता असे वाटेल की डावा रस्ता बरोबर आहे किंवा उजवा रस्ता बरोबर आहे, पण दोन्ही रस्ते पहा. हे फिरून एकाच जागेवर येतात. जर शत्रूचे काही लोक एका बाजूने गेले आणि काही लोक दुसऱ्या बाजूने तर एकमेकांच्या समोर येऊन आपल्याच लोकांना मारतील, कारण इथे तर पूर्ण अंधार होता. त्यामुळे समजणं अवघड आहे की आपले लोक कोणते आणि शत्रूचे कोणते. शत्रूचे लोक येथेच गोल गोल फिरत राहायचे, कारण समोर जो दरवाजा आहे तो पुरातत्व विभागाने भिंत फोडून बनवला आहे. ही जागा पहा, शत्रू इथे गोल गोल फिरत आहे आणि त्याला इथून येणारी गार हवा लागली तर बाहेर पडण्याच्या अपेक्षाने तो इथे जाणार. मात्र हा रस्ता जातो खंदकात, म्हणजे दुर्दैवी मृत्यू. अडचणी अजून संपलेल्या नाही, कारण हा भुयारी मार्ग अजून संपलेला नाही. मित्रांनो, हा सर्व भूलभुलैया पार करून आपण तर वर पोहोचलो, पण क्वचितच एखादा शत्रू याला पार करू शकला असेल. त्यामुळे हा किल्ला अजिंक्यच राहिला. याला कोणीही युद्ध करून जिंकू शकले नाही. आपले पूर्वज खूपच बुद्धिमान होते, हे मात्र खरेच. भुयारी मार्गाच्या पुढे गणपती बाप्पाचे मंदिर आहे, पुढे बारादरी नावाची राजकीय वस्तू आहे आणि किल्ल्याच्या टोकावर श्रीदुर्ग तोफ आहे, जिची मारक क्षमता 2 किलोमीटर ते 3.5 किलोमीटर इतकी आहे. ही तोफ या किल्ल्याची शेवटची सुरक्षा रक्षक आहे. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.